नमस्कार. आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आजची बातमी लोकमत वृत्तपत्रामध्ये प्रसिद्ध झाली आहे. त्याविषयी आपण सविस्तर माहिती घेऊया आणि या नेमक्या बातमीमध्ये काय सांगितलं त्याबद्दल आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. नव्या शैक्षणिक वर्षात नवीन शिक्षकांची नियुक्ती. बघा, आता नवीन शैक्षणिक वर्षामध्येच नवीन शिक्षकांची नियुक्ती होणार आहे, असं या आशयाची ही बातमी ज्या वृत्तपत्रात झळकली आहे. जिल्ह्यामध्ये शिक्षक भरतीनंतरही तब्बल 986 पदे राहणार रिक्त. बघा, चिंतेची बाब अजूनही की जिल्ह्यामध्ये जरी शिक्षक भरती झाली तरी काही पदे रिक्त राहणार आहेत. म्हणजेच या शिक्षण खात्याला अजूनही जाग आली नाही. कारण का जिल्हा परिषदेमध्ये अनेक असे शिक्षकांचे पदे रिक्त राहणार, तर विद्यार्थी शिकणार कसे, अशा बाबतची शंका उपस्थित करणारी बातमी आहे. तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. मित्रांमध्ये शेअर करा. तुमचं एक सबस्क्रिप्शन आम्हाला बळ देतं, प्रेरणा देतं. या आशयाखाली आपण ही बातमी पाहणार आहोत. ही बातमी जरी रत्नागिरीहून आली असेल तरी सगळीकडे सारख्याच प्रमाणामध्ये ही रिक्त पदे आपल्याला आढळून येणारच आहेत. जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळांची 2000 पदे रिक्त असताना केवळ 1068 पदांची भरती करण्यात येणार आहे. या शिक्षक भरतीमुळे तात्पुरते भरण्यात आलेल्या सुमारे 700 शिक्षकांचे काम बंद करण्यात आले आहे. आता बघा, या ठिकाणी जे तात्पुरत्या शिक्षक भरण्यात आले होते टेम्पररी बेसिसवर, म्हणजे म्हातारे शिक्षक लोक रिटायर झाले होते, त्यांचे सध्या आता काम बंद करण्यात आले आहे. त्यातच नव्याने भरती प्रक्रिया राबवल्यानंतरही शिक्षकांची 986 पदे रिक्तच राहणार आहेत. त्यामुळे रिक्त पदांचा डोलारा सांभाळत विद्यार्थ्यांना शिक्षण देण्याचे आव्हान शिक्षण विभागाला पेलावे लागणार आहे. ओके. नंतर गेली 10 ते 12 वर्षे नव्याने शिक्षक भरती झालेले नाही. त्यातच निश्चित होणारे शिक्षक, आंतरजिल्हा बदलीने जाणाऱ्या शिक्षकांची संख्या फार मोठी असल्याने दरवर्षी रिक्त पदांचा आलेख वाढत चालला आहे. त्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर होऊ लागला. शिक्षकांची पदे रिक्त तातडीनं भरावीत अशा मागण्या करूनही, पालकांकडून विनवण्या करूनही सातत्याने मात्र कोणत्याही जिल्हा परिषदेने शिक्षण खात्याने त्वरित पाऊल उचलले नाही. आता नुकतीच जरी भरती झाली असली तरी यामध्येच जरा फक्त 11,000 पदांची भरती झाली आहे आणि उर्वरित पदे रिक्त राहणार आहे. त्यामुळे शिक्षकांना अजूनही रिकामेच राहावे लागणार आहे, असं याच्यात अर्थ निघतो. बघा, या ठिकाणी तात्पुरत्या शिक्षकाचे काम बंद ही आशयाची बातमी आता पाहू. शिक्षक भरतीची प्रक्रिया जवळजवळ पूर्ण झालेली असल्याने तात्पुरत्या घेण्यात येणाऱ्या शिक्षकांना जिल्हा परिषद विभागाकडून काम बंद करण्याच्या सूचना देण्यात आल्या. त्यांना येत्या शैक्षणिक वर्षापूर्वीच कमी करण्यात आले. मात्र त्या शिक्षकांना मुदतवाढ दिली असती तर रिक्त पदांची कसर भरून निघाली असती. नंतरचा पॉईंट आहे आचारसंहितेचा फटका. बघा, प्रत्येक गोष्टीला आचारसंहितेचा फटका बसत आलेला आहे आणि हे आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. शिक्षक भरतीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता सुरू झाली आहे आणि त्यामुळे नवीन भरती प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती देण्यात आली. निवडणुकीनंतर काही प्रमाणात आचारसंहिता शिथिल करण्यात आली होती, पण त्यानंतर कोकण पदवीधर मतदारसंघातील निवडणुकीसाठी नव्याने आचारसंहिता लागू करण्यात आली. ही निवडणूक पार पडल्यानंतर 10 जूननंतरच प्रक्रिया राबवली जाणार आहे. कोणती प्रक्रिया? शिक्षक भरतीची प्रक्रिया. ओके. अशा प्रकारे आता ही बातमी जी आहे, ही बातमी तुमच्यासाठी कशी काय महत्त्वाची आहे? 2000 जिल्ह्यात शिक्षकांचे पदे रिक्त. या ठिकाणी त्यांनी सांगितले 1068 आणि 700 तात्पुरते पदे आहे. तात्पुरती भरती 1068ची आणि शिक्षकांचे काम बंद झाले 700. ओके. याविषयी माहिती दिली. आधी बदल मगच नवीन नियुक्ती. शिक्षक भरती करताना पूर्वीच्या शिक्षकांच्या तालुका अंतर्गत बदल्या. ओके. म्हणजे आधी बदली म्हणजे तर पहिले बदल्या करा, नंतरच नवीन शिक्षकांना नियुक्ती द्या, अशी आशयाची बातमी आहे. नंतर आचारसंहितेमुळे नियुक्तीपत्रे मिळाली नाहीत. बघा, हे सुद्धा अडचण आहे. शिक्षक भरती सुरू असताना लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने नवीन भरती होणाऱ्या शिक्षकांचे नुकसान झाले. केवळ समुपदेशनाद्वारे शाळावर नियुक्ती देण्याचे काम शिक्षण विभागाकडून शिल्लक राहिले होते. मात्र निवडणुकीमुळे शिक्षकांना नियुक्तीपत्रे देण्यात आलेली नाहीत. त्यासाठी जिल्हा परिषदेने शासनाकडे मार्गदर्शनही मागवले होते. ओके. तर हे जे आहे, ही बातमी तुमच्या शिक्षकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. कारण का बघा, नवीन शैक्षणिक वर्षामध्ये नवीन शिक्षकाची जरी नियुक्ती झाली असली किंवा होणार असली तरी मात्र काही पदे रिक्त राहणार आहेत, अशी आशयाची बातमी तुमच्यासमोर आणली आहे. तुम्ही या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून आपल्याला बळ द्या. धन्यवाद.